खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। व्यावसायिक गॅस उपलब्ध झाले नाही तर बेरोजगारीचं संकट ओढावेल आणि उपासमारीची वेळ येईल अशी भीती प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रशासनाकडून गॅस पुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। आज एक कळत नाहीये काय टांगती तलवार सगळ्यांच्या ग्राहकांच्या डोक्यावर आहे, लोकांच्या डोक्यावर आहे। म्हणून प्रशासनाने ताबडतोब माहिती तरी द्यावी की तुमच्याकडे किती गॅस साठा पुरवठा आता बाकी आहे, एलपीजी किती आहेत प्रत्येक एजन्सीकडे ह्याची माहिती द्यावी। कमर्शियल गॅस कधी उपलब्ध होणार आहे, कारण का आज बेरोजगारीचं मोठं सावट आपण बघतोय जे उद्भवणार आहे। आपल्या सोलापुरातलीच मुलं बेरोजगार होणार आहेत जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना फॅक्टरीजमध्ये गॅस भेटला नाही। आज भूकमारीची वेळ येणार आहे, उपासमारीची वेळ येणार आहे। तर गॅसची उपलब्धता आणि गॅसचा तुटवडा या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सुद्धा केंद्र सरकारला लक्ष केलं। देशामध्ये गॅस सिलेंडरची कमतरता असताना केंद्र सरकारकडून